हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आज बघा आपल्याकडे गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी चालू आहे आणि इथे डेकोरेशनसुद्धा चालू आहे। आत बाहेर अशी पूर्ण डेकोरेशनची जी तयारी आहे ती चालू आहे। तर इथे नानी आहेत, त्या डेकोरेशनची तयारी करता आहेत आणि आमच्या आई पण डेकोरेशनची तयारी करता आहेत पुढे। तर इथे बघा ध्रुवान त्याच्या पप्पाबरोबर मस्त मस्ती करतो आहे, नाचतात आहे दोघंजणं। आणि त्यानंतर बघा इथे सगळेजण मिळून आम्ही डेकोरेशनची तयारी करतोय। ध्रुवानसुद्धा हेल्प करतो आहे डेकोरेशनची तयारी करण्यासाठी त्याच्या काकांना। तर बघा हे असं मस्त झाड बनवलेलं थर्माकोलचं होतं आणि पानं वगैरे बनवलेली। आता घरोघरी जे आहे ते आपले गणपती बाप्पांचे आगमन होत आहे आणि इथे माझ्या धीरांची तयारी चालू आहे गणपती बाप्पाच्या डेकोरेशनची। आणि आम्ही रात्री तसे तयार होऊन ध्रुवाने पण मस्त गणपती बाप्पाचं टी शर्ट घातलं आहे आणि आम्ही गणपती आणायला चाललो आहोत। तर हे बघा टेम्पो केलेला आणि गणपती बाप्पाला आणायसाठी आपण टेम्पोमधून चाललेलो आहोत। तर आतुरता आहे आपले बाप्पा कसे असतील वगैरे, कसे दिसत असतील। तर बघा इथे ध्रुवान उतरला आणि फटाफट चालला आहे तो गणपती बाप्पाला आणायसाठी। आणि हे असं ताट रेडी केलेलं गणपती बाप्पाला ओवाळायसाठी आणि जी समृद्धी आहे ते ताट घेऊन होती आणि त्यानंतर जे ते बाप्पा आहेत ते आपापल्या घरी निघाले। आणि हे बघा ज्या गोष्टीची आपल्याला आतुरता होती ते आपले बाप्पा आहेत ते आलेले आहेत आणि किती सुंदर दिसतात आहे। बालमूर्ती आहे आपल्या बाप्पांची। तर बघा इथे किती सुंदर अशी मूर्ती आहे बाप्पाची आणि इथे आमची मानसी आहे, ती बाप्पाला ओवाळते आहे आणि बघा बाप्पाचा औक्षण करते आहे ती। आणि इथे उदुदानी बाप्पाला झाकलं आणि आता आम्ही निघालो आहोत गणपती बाप्पाला घेऊन घरी जाण्यासाठी। तर चला आपण घरी घेऊन जाऊया गणपती बाप्पाला। आणि असे निघालेत बाप्पा टेम्पोमध्ये बसून आपल्या घरी नेण्यासाठी। तर बघा गणपती बाप्पाला आम्ही बसवलं टेम्पोमध्ये आणि आता आपण घरी घेऊन जाऊया। पाठवून बघा उदूदादा येत होते गाडी घेऊन आणि आम्ही असे चाललो आहोत घरी नेण्यासाठी गणपती बाप्पाला। आणि बिल्डिंग खाली आल्याच्या नंतर आईने ओवाळलं आणि बघा आता आपल्या गणपती बाप्पाला जे घरी आणलं आणि असं बसवलं आहे खाली। सकाळी उद्या पूजा होणार आहे आणि असं खाली अशी मूर्ती ही आहे दुसऱ्या दिवशीची सकाळ। आणि बघा इथे गणपती बाप्पाच्या पूजेची तयारी केली। भटजी काका सुद्धा आले आणि हे माझ्या मिस्टरांचे काका आहेत, ते पूजेसाठी बसले होते। तर आणि इथे मी सुद्धा तयारी करून घेतली आणि पूजा करून घेतली गणपती बाप्पाची। ही गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ना ती खरोखरच इतकी सुंदर आहे, बालमूर्ती। आणि हे बघा आपले बाप्पा किती सुंदर दिसतात आहे। आणि असं आहे आमचं डेकोरेशन। कसं वाटलं तुम्हाला आमचं डेकोरेशन? त्यानंतर आम्ही तयारी केली जेवणाची आणि जेवणासाठी खूप मस्त मस्त व्हरायटीज असतात ह्या 7 दिवशी। तर बघा अशी जेवणाची आम्ही तयारी करत होतो। त्यानंतर असं मोदक करायचं आम्ही तयारी केली। मानसी पीठ मळत होती आणि सुरण वगैरे ऑलरेडी रेडी होतं। आणि ही जी व्हिडिओ आहे ना ही ध्रुवानने काढली आहे माझे मोदक बनवताना। तर बघा ध्रुवान व्हिडिओ काढत होता आणि हा असा झाला माझा सुंदर असा मोदक। तर कसा वाटला तुम्हाला माझा मोदक? आणि इथे ध्रुवानसुद्धा मोदक बनवतो आहे बघा। आणि इथे नानी बाहेर डेकोरेशन करतात आहे। तर मी त्यांना बोलली तुमची व्हिडिओ काढते, तर ते हाय करतात आहे। आणि मी संध्याकाळी बाप्पासाठी प्रसाद केला शिरा। तर शिऱ्याचा असा नैवेद्य संध्याकाळसाठी दाखवला बाप्पाला। तर बघा क्वांटिटी थोडीच होती प्रसादाची। आणि इथे समृद्धी जी आहे ती बघा कशी रांगोळी काढते आहे आणि नंतर ध्रुवान असा वाजवतो आहे ढोलकं, त्याला खूप मस्त मजा अशी येते।
नंतर इथे बघा इथे ध्रुवन वाजवत होता आणि हे लोक नाचत होते, गाणं लावलं होतं पण मी म्यूट केलं आहे गाणं. तर असा होता आमचा आजचा दिवस. तुम्हाला जर माझा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.